नमस्कार मित्रांनो. मी असा चालत चाललेलो आहे, मागून आलेलो आहे. आता खरं तर मी रिटर्न आमच्या घरी जाणार आहे, पण मी कुठे पोचलो आहे, काय कसं जायचं आहे मला ॲब्सोल्युटली काही माहिती नाही आहे. नाही माझ्याकडे गुगल मॅप आहे, पण मी असं ब्लाइंडली चालत चाललेलो आहे. पाहूयात आता मागे एक रेल्वे क्रॉसिंग दिसलं आहे आणि पुढे कसा मी घरी पोहोचतो आहे ते पाहूयात. आत्ता सकाळचे 7:28 झालेली आहेत आणि मला घरून निघून तब्बल 1.25 तास तरी झाला असेल. पाहूया आता कुठे पोहोचतो आहे आपण ते. हे सोल्युशन DRP सोल्युशन व्हॅन डायके रोड तर मला दिसतो, जो मी बऱ्याच वेळाला वाचलेला आहे. हा बऱ्यापैकी मोठा चौक दिसतो आहे मला. US RT 30 143rd स्ट्रीट आणि मी इकडे जाणार आहे. हा व्हॅन डायके रोड जसा म्हणतो आहे मी, तो मला थोडाफार माहिती आहे. ही डायजो आपण असं पुढे जाणार आहोत आणि असं मागून आलेलं आहे मी. चला तर मग. ॲब्सोल्युटली मित्रांनो, मी या रस्त्याला कधी आलेलो नाही आहे. मी 3 वेळेला जरी म्हटलं की अमेरिकेत मी तिसऱ्यांदा येतो आहे, पण या रस्त्याला तर मला खरंच मी आलेलं मला आठवत नाही. मे बी मुलाबरोबर कधी कारमध्ये फिरताना आलो असेल नसेल, पण मला सांगता येणार नाही आहे. आणि मी आत्ता ब्लाइंडली जर चालत चाललेलो आहे, पण मी घरी पोचणार. जरी माझ्याकडे गुगल मॅप नसला वगैरे काही नसलं तरी मी घरी पोचणार आहे. अगदी मी ब्लाइंडली चालतो आहे. फक्त मला घरी पोचायचं एवढंच. अदरवाईज मला यातलं काही माहिती आहे वगैरे असं काही नाही आहे. अरे बापरे, हा माय गॉड, हा तर माझ्या माहितीचा रस्ता आहे. अरे मागणं ट्रक तो माझ्यासाठी थांबला होता. हो नाही, हा ट्रक होता मागे, त्यामुळे मला पळावं लागलं. नाही हा तर माझ्या माहितीच आहे रस्ता. हो रे वा, नाही मी चुकलं खरं. हे माहितीतलं आहे मला. मी ब्लाइंडली आलो आहे, लिटरली ब्लाइंडली आलेलो आहे. असं मागून मी चालत आलेलो आहे. हे डायजो मी बऱ्याच वेळाला गेलेलो आहे. असं मी आलेलं आहे आणि बिलीव करा, खरं मला माहिती नाही आहे, पण मी या रस्त्याला जे आलो आहे ते ब्लाइंडली आलेलं आहे. कुठलं ठरवून आलेलं नव्हतं. ॲब्सोल्युटली ठरवून आलेलो नाही आहे मी, पण मी मोस्ट प्रॉबॅबली आमच्या घराजवळ पोहोचू शकेन असं वाटायला लागलं आहे मला. कारण मी जो आत्ता फेरी मारलेली आहे ते खूप लांबून, म्हणजे अंतरवाईज म्हणायचं असेल तर 10-1 किलोमीटर तरी झालं आहे असावेत कदाचित. आता मला ह्या वॉचवरनं सांगता येणार नाही, पण मोस्ट प्रॉबॅबली 10-1 किलोमीटर तर झालेलं असेल. कुठे मला थोडं ठरवावं लागेल. आणि मी आता जवळ पोचलो की मला कन्फर्म माहिती झालं आहे की मी घरापाशी पोहोचेल, तेव्हाच खरं तर मी कॅमेरा दाखवू शकेल. येस, मी ह्या रस्त्याला आलेलो आहे आणि बिलीव करा, मी ह्या बिल्डिंगमुळे खरं ओळखू शकलो आणि खरंच खूप अंतरावर आलेलो आहे. पण मी घराजवळ पोचतो आहे. आता मी कॉन्फिडंट आहे मला घरी पोचण्याचं. पण मी फार ह्या रस्त्याने जसं आलो आहे ना, फार मोठी फेरी मारून आलेलो आहे. मॉर्निंग वॉकच्या नावाखाली पाहूयात आता. वाईन अँड लिकर. हो मी आलो आहे बऱ्यापैकी की, 'घराजवळ. येस येस येस, आय डू इट. 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 '
अगदी खरं सांगतो, मी ब्लाइंडली जसं फिरत आलेलो आहे हे माझ्या माहितीतलं आहे. मी 360 एवढं करता दाखवतो आहे की ज्याच्यामुळे मला सापडू शकलं ते. इकडून मी आलेलो आहे चालत आणि हे माझ्या माहितीचं होतं लॉ सेंटर काहीतरी आहे, पण मला नंतर असं वाटलं की कदाचित हे दुसरं असेल लॉ सेंटर, पण नाही. पण मी आमच्या घरा पोचेल. मी इकडं सरळ आता इथून मला घर माहिती आहे. अगदी खरं सांगतो आहे, मला माहिती होतं म्हणून नाही आहे, पण मी फिरतो आहे ना, कदाचित तुम्ही असं म्हणू शकाल की चुकून सापडलं आहे, पण मी फार मोठा फेरा मारलेला आहे पायी. आता अंतरवाईज पण तुम्हाला सांगता येणार नाही आणि डायरेक्शन वाईज पण तुम्हाला सांगता येणार नाही, पण मला आलो आहे मी सेफमध्ये. इथून गाड्या खूप असल्या की मला चालता येत नाही आहे आणि भीती वाटते. मी त्यामुळे असं रस्त्यावरून चालतो आहे, गवतातून चालतो आहे. हा माझ्या माहितीतला पेट्रोल पंप आहे. केवळ त्याच्यामुळेच मी ओळखू शकलो आणि समोरचं तर मला बऱ्यापैकी माहिती आहे. खरं तर मी तर शूटिंग टेस्ला नाही, चालायची तयारी ठेवली होती. घरी पोचायला साधारण 8-9 किलोमीटर होतील असं, पण मी खूप लवकर घरी पोचतो आहे असं वाटायला लागलं आता मला. हे पूर्णपणे माझ्या माहितीतलं आहे. मी जसं सारखं सांगतो आहे की आज शनिवार असल्यामुळे कदाचित ट्रॅफिक नसेल, तर ट्रॅफिक तर ॲब्सोल्युटली खूप. मी मागे सांगितलं असेल, अमेरिका हे 50 स्टेटचं मिळून देश बनलेला आहे. तसा भारत आपला 25-26 स्टेट राज्य मिळून बनलेलं आहे. तसं त्यातलं हे अमेरिकेतलं हे इलिनॉय स्टेट आहे जिथे आपण आहोत ते. हा आणखी एक मोटरसायकलवाला चालला आहे पहा. खूप कमी आहेत मोटरसायकल, टू व्हीलर. ह्या पेट्रोल पंपावर पेट्रोलचा रेट जो दिला आहे $3.95 पेट्रोल आणि 3.89 सिलिंग डिझेल. प्रत्येक पंपावर रेट्स वेगळे असतात. हे 3.95 म्हणजे डॉलर आहेत आणि इकडे जसं मी तुम्हाला बराच वेळा सांगितलेलं आहे की पेट्रोल किंवा डिझेल हे गॅलनवर विकलं जातं. 3.2 गॅलनचा 1.6 लिटरचा एक गॅलन होतं माझं. सॉरी, मी जरा व्यवस्थित नंतर सांगू शकेल.